जिल्ह्यामध्ये काही दिवसापूर्वी एक कोंबड्या भेट आंदोलन झालं होतं पंचायत समिती कार्यालय आष्टी आणि मनसेने हे अनोखं आंदोलन केलं होतं। महाराष्ट्रामध्ये लक्षवेधी हे आंदोलन ठरलं होतं आणि आष्टी तालुक्यामध्ये बरेच असे जलजीवन आहेत की ज्यांचे अधुरे कामं झाले, काहींचे बिलं निघाले बोगस सुद्धा, अशी सुद्धा मनसेने आरोप सुद्धा केला होता। तर काही गावामध्ये काही लोकांना पाणी सुद्धा हे भेटलं नाही आणि आज चक्क एक उपोषणकर्ता देसूरचा उपोषणाला बसलेला आहे पंचायत समिती कार्यालयासमोर। नेमकी हा उपोषणकर्ता का बसला का नाही अशी सुद्धा माहिती भेटती की याला कोणी दम दिला वगैरे वगैरे बोललं जातं, परंतु खरं काय खोटं काय आपण त्या उपोषणकर्त्याकडून ऐकणार आहेत। नेमकी खरं दम दिला, गावात योजना झाली बोगस झाली नाही झाली, आपण त्यांच्याकडे जाऊन खरं काय ते आपण विचारणार आहोत। उपोषण आम्हाला जलजीवन बद्दलची माहिती पाहिजे, सगळं व्यवस्थित काम व्हावं, सगळ्या ठिकाणी काम गेलं पाहिजे, पाणी भेटलं पाहिजे सगळ्याला। कोणावर दमदाटी करते ती सरपंच गावातला, ग्रामसेवक गावातला, त्यांचं थोडं सगळे गावातले थोडे जरा वरच्या राजकीय नेत्याचा आधार असल्यामुळे कोणाला घाबरत बी नाही। समजा काय झालं तुमच्या गावामध्ये, काय झालं गावामध्ये म्हणजे जलजीवनचे त्यांनी बोगस बिलं उचललेत, कुठे नळ योजना नळ माजून पाणीच आलेलं नाही गावात, कसलं आलेलं नाही पाणी, कचरा कुंडी नाही, मशानभूमी नाही, मशानभूमी केली एकीकडे जाळी ते दुसरीकडे, कोणी जर विचारायला गेलं त्याला दमदाटी करते, असं करू तसं करू। कोण व्यक्ती, काय व्यक्ती कोण आहे? व्यक्ती म्हणजे सरपंच ग्रामसेवक अजून पुढारी त्यांच्यात याच्यातली, आणि त्यांना कोणी जर काही विचारलं तर तुला गावातले कागद भेटणार असं नाही, गावातच राहायचे। कधी दम दिला होता? कधी म्हणजे जेव्हा विचारायला जातो तेव्हा करतात, काही कागद मागायला आले ते उपोषणाला भाषेच्या अगोदरच पाणी कसं नाही बा, काही जागेवर गेले पाणी तर कुठेच गेलेलं नाही, जी पाईप म्हणजे इन्स्ट्रुमेंट प्रमाणे त्याचे कागदपत्र म्हणजे नळ्या वगैरे नाहीत, पुरलेले नाहीत नळ्या, कुठं पुरल्यात कुठं हलक्या क्वालिटीच्या पुरल्यात। ते योजना जवळपास 95-97 लाख रुपयाची योजना आहे, 1 कोटीच्या आसपास। 1 कोटी काहीतरी काम म्हणजे कामच झालेलं नाही, जे त्यांनी नळ्या पुरल्या ते निष्कृष्ट दर्जाचं काम आहे। पत्रव्यवहार वगैरे काही नाही केलेलं, आम्ही दिले ना त्यांना, मागितले, मागणी मागायला लागलो, माहितीचा अधिकार मागायला लागलो, पण ती काही म्हणजे देत नाही, तुमच्या पद्धतीने बघा म्हणते, तुम्हाला गावात राहायचे, गावातले गावात प्रश्न आहे म्हणते, बांधांचे रस्ते केले, पुढे बिलं उचलले, पुढे काय तपास नाही, मुरुम टाकला, ते बी मुरुम आपल्या आपल्या पद्धतीने टाकला, जी त्यांना मतदान केले त्यांनाच मुरुम टाकला, किंवा जी नळ्या गाडल्या ती बी त्यांना ज्यांच्याकडे त्यांचे माणसे त्यांच्याकडे, नळ योजना तर सुरूच नाही। शेवट मागणी काय? शेवट मागणी फक्त त्यांनी रीतसर काम करावं, नळ योजनेचं सगळं काम करावं, सगळ्या गावाला सामावून घ्यावं, सगळं सारखं धरून चालावं, रस्ते वगैरे जी दुरुस्तीकरण करणे ती करावं, त्याच्यात भाईबंदी नाही करावं, सरसकट गावाचं करावं, त्यांनी गरिबाचं करावं, मागासवर्गाचं करावं, चांगल्याचं करावं, सरसकटचं काम करावं त्यांनी, त्याच्यात भाईबंदी करावं नाही, ह्यो माझा ते माझा असं म्हणू नाही त्यांनी। काय झालं तुमच्या गावात? गावात काय हेच जलजीवनचं काम, त्याच्यानंतर बोगस कारभार, कोणाला विश्वासात न घेता, ग्रामसभा नाही, त्याच्यानंतर भरपूर काही असे मुद्दे येतं मांडण्यासारखे, आणि मांडलेत पण आम्ही मागल्या वरील मागण्यानुसार आम्ही असं निवेदन सरकारला करतो की वेळात वेळेत आमरण उपोषणाची दखल घ्यावी आणि आम्हाला कुठंतरी न्याय भेटावा, अशी आमची मागणी आहे। किती कोटी रुपयाचा निधी म्हणजे जलजीवनचा एक साधारणतः 95 ते 1 कोटीला 1 कोटीच्या आसपास आहे। 95 काय आता? हां, शेवट मागणी काय? मागणी काय, याची सखोल चौकशी व्हावी, सक्षम अधिकारी त्याच्यावर ठेवावं, म्हणजे ती टीम असते त्यांची, आणि सरपंच वगैरे आम्हाला जे सह्या वगैरे देत नाहीत कोणत्याही गोष्टीला, समजा विहीर येते, रोजगार हमी योजनेअंतर्गत जे येते हे त्याच्या सह्या देत नाहीत। किती कोटी रुपयाच्या गावामध्ये निधी आला आतापर्यंत? आतापर्यंत साधारणतः 13वा 14वा 15वा वित्त आयोग आलेला आहे, आणि त्याची कसली प्रकारची अंमलबजावणी झालेली नाही गावात। सर्व बोगस बिले उचलण्यात आलेले आहेत। काय सरपंच काय म्हणले? सरपंच नाव अशोक रामभाऊ। कोण बसतात उपोषणासाठी? उपोषणासाठी आम्ही बसलो आहेत, तरीही सर्व गावाचे कामासाठी बोगस बिलं उचलण्यात आलेले आहेत। जलजीवन,
15वा 13वा 14वा 15वा निधीचा हिशोब न देता कोणत्याही कोणाला विश्वासात न घेता सगळे बिल बोगस उचलण्यात येते. विचारल्यावर ते महिना 2 महिने 6 महिने ग्रामपंचायत सुद्धा उघडीत नाहीत आणि गावात सुद्धा येत नाहीत कोणी. आणि सर्व बोगस कामं केले होते. आता निवेदन दिले होतं, त्याच्यानंतर मुरुम टाकण्यात आले आहे, ते बी चुकीचा टाकला आहे. JCPने आणि ट्रॅक्टरने टाकलेला आहे. रोजगार हमीतून रोड आहे तो, तरीही लेबरनी टाकायला पाहिजे होता, त्यांनी लेबरनी नाही टाकलेला. आणि इतर कामं परत बोगस जास्त आहेत, याची चौकशी करावा. ग्रामसेवक आहेत. जलजीवन मिशन अंतर्गत जे 3 कर्मचारी भरायचे होते, त्यांची जे शासनाचा माणूस ग्रामसेवक असतो त्यांनी कधी जाहिरात दिलेली नाही, जाहिराती पण नाही आणि प्रसिद्धीपत्रक असं कुठेही लावलेलं नाही. त्याच्या अंतर्गत एक व्यक्ती विचारायला गेला की बुवा ही असं झालंय, तर त्या व्यक्तीला म्हटलं की ते लावून घेतलेले आहेत आम्ही. ते व्यक्ती म्हटलं की लावून घेतलेत म्हणून. कोण आहे ग्रामसेवक आमच्याच गावातले स्थानिक ग्रामसेवक आहेत. काय नाव तुमचं? RB भवर. मनसेचा म्हणजे लो बोरा माझा मित्र आहे आणि मनसेचा सहकारी आहे, त्याच्यामुळं ह्या आंदोलनाला उपोषणाला माझा पाठिंबा आहे. आणि त्यांच्या ज्या काही सहकाऱ्यांनी ज्या तुम्हाला बाईट दिल्यात त्या अतिशय गंभीर गोष्टी आहेत की ग्रामपंचायतमधून काही लोकांना कसलेच उतारे दिले जात नाहीत, अजून ना हरकत प्रमाणपत्र दिले जात नाहीत. ही गांभीर्याची गोष्ट आहे या लोकशाहीमध्ये. आणि दुसरी गोष्ट, त्यांनी जलजीवनचा विषय या ठिकाणी मांडला, तर जलजीवनसाठी आणि बाकीच्या काही गोष्टीसाठी ते उपोषण करतायत, ही गांभीर्याची गोष्ट आहे. जर पाण्यासाठी उपोषण करावं लागत असेल तर यापूर्वीच्या योजनांचं काय झालेलं असेल. आणि ह्या जलजीवनचा जो विषय आहे हा गंभीर आहे. याच्यानंतर माझ्या माहितीप्रमाणे कमीत कमी 30 वर्ष पाणी पुरवठ्याची योजना आपल्या तालुक्यामध्ये होणार नाही. आणि जर ही योजना जर झाली नाही आणि योजनेचं पाणी जर या जनतेला मिळालं नाही तर भविष्याचं पाण्याच्या बाबतीतलं जे संकट आहे हे काय होईल हे सांगता येत नाही. दुसऱ्या गोष्टी बऱ्याच त्यांनी या ठिकाणी मांडल्यात की या ठिकाणी कुपन मिळत नाही आहे. MRHSच्या काही जे काम आहेत त्याच्यामध्ये या ठिकाणी भ्रष्टाचार झालेला आहे. या गंभीर गोष्टी आहेत, याकडं गटविकास अधिकारी साहेबांनी लक्ष द्यावं आणि याच्यावर योग्य ती कारवाई करावी आणि त्रयस्थ चौकशी समिती नेमावी आणि या विषयाकडे गांभीर्याने पाहावं. आता 8 दिवसापूर्वी आंदोलन त्याचं काय झालं? जलजीवनच्या आंदोलनाची चौकशी होईल आणि ते तालुक्याची नाही मतदारसंघाची होईल, त्याच्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत. आणि या ठिकाणी तुमच्यासारख्यांचं सहकार्य असावं. जे सहकार्य करतील त्यांचंही अभिनंदन, जे नाही करतील त्यांचंही अभिनंदन. बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यामध्ये दिसूर ह्या गावामध्ये घटना घडती आणि चक्क ग्रामस्थ उपोषणाला बसलेत पंचायत समिती कार्यालयासमोर. नेमकी ते का उपोषणाला बसले आणि का नाही आपण त्यांच्याकडून जाणून घ्या. ते प्रमुख आहेत आणि ज्यांनी ती टाकी बांधायसाठी जागा दिली ते प्रमुख आहेत. आपल्या काय नाव तुमचं? मी राहणार दिसूर. माझं नाव आहे दत्तू मारुती भवर, राहणार दिसूर, तालुका आष्टी, जिल्हा बीड. मी थला रहिवासी असून आमच्या गावचे सरपंच, ग्रामसेवक तसेच मेंबर जलजीवनचं हे अंतर्गत काम चालू होतं. त्यावेळेस त्यांना टाकी बांधण्याकरता आपण आपल्या जमिनीचं दानपत्र दिलं होतं. 2 गुंठे हे दानपत्र दिलेलं आहे. त्या अंतर्गत ते म्हणले तुम्हाला ह्या 2 गुंठ्याबद्दल त्याचा मोबदला देऊ. पण त्यांनी अद्यापही आपल्याला त्या 2 गुंठ्याचा दानपत्र दिल्याबद्दल त्याचा मोबदला दिलेला नाहीये. आणि ते जलजीवनचं काम अद्यापही पूर्ण झालेलं नाहीये. त्याची शहानशाह होण्याकरता हे उपोषण चालू आहे. आणि माझा दानपत्र दिलंय त्याचा मला मोबदला मिळाला पाहिजे. मी गावाकरता हे दानपत्र दिलेलं आहे, पण त्याचा मला हे ग्रामपंचायतच्या मेंबरने, सरपंचाने, ग्रामसेवकाने माझा हे काही मोबदला दिलेला नाही. आणखी किती रुपये ठरला होता मोबदला? आपला 2 गुंठे 10 लाखापर्यंत देऊ म्हणले होते, पण मी म्हणलं आपलं 8 लाखापर्यंत देण्याच्या आपली इच्छा होती.
मग त्यांनी अजून आपल्याला 1 रुपयाही दिला नाही. गावात सगळे काम झालंय का गावात पूर्ण काम झालेलं नाही जलजीवनचं. बरं, किती रुपयाचा निधी होता गावासाठी? 1,25,00,000 मला मी आपण त्याची काही माहिती नाही काढलेली, पण 1,25,00,000 काहीतरी असा निधी होता. 1.25 कोटीपर्यंत. किती ग्रामस्थ बसला तुम्ही उपोषणला? उपोषणला आता माझे मित्र बसलेले आहेत, 4 जणांचे नाव आहेत त्या उपोषण मध्ये. आणि त्यात लहुबोवर चुलत बंधू येतं, समाधान सारे माझे चुलत बंधूचे आहेत ते भोवर कंपनीतले. गावातले कोण आहेत प्रमुख सरपंचाचं नाव काय? अशोक रामभाऊ भोवर सरपंच, ग्रामसेवक रामेश्वर भगवान भोवर ग्रामसेवक आहेत. बरं, हे कुठले? स्थानिक आहेत, प्रॉपर स्थानिकच. आता तुमची शेवट काय मागणी राहणार? शेवट आपली काय नाही मागणी, जे उपोषण करते त्यांच्या ज्या मागण्या आहेत, ज्या अडीअडचणी येतात, विहिरी करता, घरकुला करता, आमिष दाखवणे, सर्वसामान्य लोकांकडून पैसे घेणे, ह्या गोष्टीला लोक बळी पडतात. पण आम्ही काय, आमचे मित्र कंपनी हे बळी पडलेले नाहीयेत. मग ह्या गोष्टी करता उपोषण धरलेलं आहे. काय भ्रष्टाचार आहे, जलजीवनचं काम अपुरं राहिलेलं आहे, जलजीवनची नळीची किती केजी वापरली हे सुद्धा शहनशाह झाली पाहिजे. समिती नेमून ह्या गोष्टी जलजीवनच्या कामाची पूर्णतः चौकशी झाली पाहिजे. खाली आपण ती जी पाईपलाईन जी टाकली आहे ती किती खोलवर आहे, ती नळी किती केजी टाकली याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. तुमच्यामध्ये काही वेळेस मला अशी चर्चा ऐकायला भेटली, दम पण कोणाला दिला म्हणून. दम मला वैयक्तिक नाही दिला, पण माझ्या मित्रांना दिला. तर मी काय त्यांना विचारलं नाही, मी काय, कारण की मी रानात असतो, मला काही साऱ्या गोष्टी माहित नाहीत. पण मी त्यांना विचारलं नाही, पण त्यांना दम दिलाय म्हणून त्यांनी एक हे अर्ज सुद्धा केला होता. मला वाटतं आपलं हे दिलं होतं, बातमी दिली ती. कुठं? पोलीस स्टेशनला आपलं पोलीस स्टेशनला अजून लिहिलं होतं, त्याच्यात उल्लेख केला होता त्यांनी, दमदाटी केली म्हणून. यासाठी बसलो होतो आम्ही. जलजीवन मध्ये सगळा बोगस कारभार आहे. आणि ते सगळं काही केलेलं नाही. बिल उचलले त्यांनी, काही ठिकाणी केले, ज्यांनी मतदान केले वार्ड वाईज काही ठिकाणी केले, काही राहिले. आणि जे त्यांना कोणी विचारायला गेलं तर त्यांना दमदाटी करतात. पण अजून ग्रामसभा एकही घेतली नाही, कागदपत्रीच ग्रामसभा घेतात. सरपंच गावचा, परत ग्रामसेवक स्थानिकाचे, पुढारी सगळे ते, आणि सगळे त्यांच्या मनाचाच कारभार चालतो, मनानेच कारभार चालतात. तुमची मगाशी मी चर्चा ऐकली, एमआरएसचे काही कामं झाले गावामध्ये, त्याच्यामध्ये काय झालं? एमआरएसची जी कामं होतात ती फक्त माणसाकडून करून घेत नाहीत. पुढे मुरुम वगैरे टाकायचं म्हणजे 5 जण रस्त्याला त्याला तर जीसीपीने किंवा ट्रॅक्टरने टाकतात. 10-5 ट्रॅक्टर टाकले की झाले, बिल उचललेले मोकळे. त्यांना कोणी विचारायला नाही, ग्रामसभा नाही, काय नाही. आणि जरा पॉवरफुल थोडे दमदाटी करणारे माणसं, त्याच्यामुळे जरा स्थानिक माणसं घाबरतात त्यांना. आणि सत्तात त्यांचे बारी तेच येतात, त्या बारीने ते की दुसऱ्या बारी ती, म्हणजे असं 60 गाठ आहे त्यांचं. ग्रामसेवक आणि सरपंच हे चुलत निलत भाऊ आहेत घरातलीचे. म्हणजे गावा पुरा दहशत आहे का? दहशत पाहिजे तेवढी नाही, पण आहेच. त्यांच्या विरोधात कोणी आवाज उठत नाही, उठवला ते जागेवर दाबतात. ती सरपंच आणि ग्रामसेवक ही भाऊ आहेत, चुलत भाऊ भाऊचे दोघं पण. त्यामुळे त्यांना विचारायला बी कोणी माणूसच नाही.